श्रीराम. दैवी गुण पाहतो आहोत आपण. काही गुण सांगून झाले. आता एक गुण आहे स्वाध्याय. आता ह्याची एक गंमत अशी दिसते सगळी त्याची उदाहरणं पाहिले की जे प्राप्तव्य आहे त्याच्याकडे जाण्यासाठी जे काही साधन घेतलेलं आहे ते आपल्याला प्रश्न पडतो की ह्या साधनाची गरज काय आहे, पण त्याचा आणि त्याचा संबंध काय आहे ते त्यांनी वेगळ्या वेगळ्या उदाहरणावरून सांगितलेलं आहे. बघा हा स्वाध्याय कसा आहे, कैवल्य मार्गीचा सोबती आहे असं म्हटलेलं आहे त्याने. कैवल्याला जायचं आहे ना आपल्याला, तर त्या मार्गावर हा स्वाध्याय अखंड आपल्याला सोबत करत असतो शेवटपर्यंत. स्वाध्यायाचा अर्थ देखील अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, मनन हे जे आहे ह्या स्वाध्यायाला महत्त्व आहे. म्हणून पुष्कळ मंडळी म्हणतात बाकी काही वाचन नाही, हे नाही, काय नाही, नुसतं सद्गुरूंनी सांगितलं तर मी असं करत बसलो. हे अर्धवट होतं, अर्धवट ज्ञान होतं. म्हणून आपल्याकडे सुद्धा शास्त्र प्रचिती सांगितली आहे, गुरु प्रचिती आणि मग आत्मप्रचिती. ह्याचा अर्थ असा की तुम्हाला हे ग्रंथ जे आहेत ते अभ्यास करायला हवेत म्हणून स्वाध्याय सांगितला आहे. पहा आता, म्हणून कैवल्य मार्गीचा सोबती असं म्हटलं आहे. आता त्याने पहिलं उदाहरण दिलं आहे, चेंडू हापटला की परत हातात येतो. तसं जे काही केलं असेल त्यांनी उदाहरणं बघा, मग आपण आता त्याच्यावरती चिंतन करावं यांना नेमकं काय म्हणायचं. उदाहरण ऐकूया आपण पहिलं. चेंडू आपटला की तो हापटला, ह्याचा अर्थ तो परत हातात येण्यासाठी आपटलेला आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, पिकाकडे चित्त ठेवून भूमीत पेरलेलं आहे. आपल्याला पीक हवं आहे, मग हवं आहे तर आहे ते बी पेरते कशाला, जातं नाही का, व्यर्थ नाही का गेलं ते. खरं म्हणजे धान्य हवं म्हणता आणि जे आता कणगीत आहे तेही तुम्ही जमिनीत टाकताय. पण जमिनीत जे धान्य टाकलं आहे ते एका दाण्याचे मोठं कणीस येऊन परत यावं म्हणून. उद्देश काय ते बघा त्याचा, आणि ते कशा तऱ्हेनं आहे. तिसरं त्यांनी सांगितलं आहे, वस्तू शोधण्यासाठी हातात दिवा घ्यावा. वस्तू हरवली आहे, एक सोन्याचा दागिना हरवला आहे बा. आता सोन्याचा दागिना आहे, दिव्याचा काय संबंध खरं म्हणजे. पण ती जर शोधायची असेल तर प्रकाश पाहिजे, अंधारात वर शोधता येत नाही. मग ते प्रकाश पाहिजे म्हणून दिवा घ्यायचा, आणि दिवा हा गौण असून ते एक साधन आहे. त्या साधनाने आपण ती वस्तू शोधतो आहोत. पहा आता तुम्हाला सांगता सांगता मला आतून एक असं स्फुरलेलं आहे की देह, मन, बुद्धी आणि आत्मा, तसा पाहिलं तर काही संबंध नाही आहे. देहात आत्मा राहिला आहे पण काही संबंध नाही आहे. मग देह, मन, बुद्धी कशाला पाहिजे आपल्याला, आत्मा पाहिजे ना जीवाला. जीवमध्ये आहे, एका बाजूला देह, मन, बुद्धी आहे, एका बाजूला आत्मा आहे. आता जीवाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा आहे तर देह, मन, बुद्धी काय करायची. देह, मन, बुद्धी हे साधन घेऊन शोध घ्यायचा आत्म्याचा. पहा म्हणजे जे आहे ते असत आहे, पण स्वामीजी म्हणत त्याप्रमाणे असताचा हात धरूनच सतकडे जायचं आहे, नदीच्या पलीकडे जायचं आहे. मग तर नदीच्या पलीकडे जायचं तर धोंडा कशाला पाहिजे मध्ये. त्या धोंड्यावर पाय ठेवून पलीकडे जायचं आहे. धोंडा नको आहे आम्हाला, पण पाय ठेवण्यासाठी धोंड्याची गरज आहे किंवा नावेची गरज आहे. नावेतच बसून राहणार नाही आम्ही, जाणार आहे पलीकडे, पण साधन म्हणून आपल्याला नावेची गरज आहे. तसं देह, मन, बुद्धीचा उपयोग करायचा आहे आणि पलीकडे जायचं आहे. म्हणून वस्तू शोधण्यासाठी जसा हातात दिवा घ्यावा, म्हणजे काय करायचं आहे, हेतू काय आहे आणि कशाचा उपयोग करायचा ते पहा. तसं त्याने म्हटलं आहे की का झाडाला पाणी घालताय, झाडाला पाणी म्हणजे मुळात घालताय पाणी, मुळात पाणी घालून काय मिळणार आहे. तर झाडाची वरची जर का फळं, पुष्प, पानं तुम्हाला हवी असली तर पाणी घालायचं ते मुळात घालायचं. बघा कशी उदाहरणं दिलीत. पाणी झाडाला वर घालत नाही आपण, पाणी घालतो मुळात. मुळात पाणी घातल्याने वर झाडावर येणारी जी फळं फुलं आहेत ती आपल्याला मिळणार आहेत. किंवा आपलंच मुख पाहण्यासाठी आरसा स्वच्छ करायचा. का आरसा स्वच्छ करताय, तोंड बघण्यासाठी. आता तोंडाचं आणि आरशाचा काय संबंध हो, पण ते तोंड आपलं दिसण्यासाठी आरसा पाहिजे. आरशात ते जात आहे का, जात नाही, पण पाहण्यासाठी उपयोग आहे. त्याप्रमाणे बघा आता तसे ही सगळी उदाहरणं दिली. आणि तसे वेदांना प्रतिपाद्य ईश्वर प्राप्त व्हावा
आपल्याला काय पाहिजे? वेदांना जो अपेक्षित आहे ईश्वर, पण वेदही देखील ज्या ठिकाणी न इति म्हणाले, काही एका मर्यादेपर्यंत ते नेतात आणि पुढे ते थांबतात. ते आता म्हणतात पुढचा मार्ग तुम्ही. आपण रिक्षाने इथपर्यंत आलो तरी बाहेर दारापर्यंत थांबतो, मग उतरून आपला मार्ग आपण शोधायचा. तसं वेद आपल्याला काही एका मर्यादेपर्यंत नेतात. तसं नेल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे प्रतिपाद्य म्हणून वेदाध्ययन करायचं आहे. आत्मतत्व हे पवित्र तत्व प्राप्त व्हावे म्हणून द्विजाने ब्रह्मसूत्र अभ्यासावं. आता ब्रह्मसूत्र सगळ्यांना कळत नसले तर मग इतरांनी स्तोत्र नाममंत्र हे करावं. कळलं तर शक्यतो शास्त्राचाच अभ्यास करावा. पण ते जर नाही कळत आहे मग निदान स्तोत्र म्हणा, नाम घ्या, आपल्या कुवतीला जे शक्य आहे ते. पण आता आपण असं म्हटलं परमेश्वर हवा ना, मग रामराम म्हणून तो काय भेटणार? रामरामच म्हण, त्यांनीच तुला तो भेटणार आहे. म्हणजे ते म्हणत असताना सुद्धा लक्ष कशाकडे पाहिजे? ध्येयाकडे पाहिजे. ध्येय डोळ्यासमोर पक्कं पाहिजे आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी मी हे करतो आहे. आणि मग ते कशासाठी काय वगैरे आपण श्रवणातून जाणकाराकडून समजून घ्यावं. कशासाठी ध्यान करायचं आहे, कशासाठी नाम करायचं आहे. अहो परमेश्वर पाहायचा म्हणता, मग काही म्हणजे असा डोळे मिटून कुठं परमेश्वर दिसतो का असं म्हणणारी मंडळी आहेत. परमार्थ क्षेत्रातलीच आहे. डोळे उघडे ठेवून त्याला पहा. पहा तुम्ही डोळे उघडे ठेवून, पण खरा परमेश्वर जर पाहायचा असेल आतला तर पहिल्यांदा डोळे मिटूनच त्याला पहा आणि मग डोळे उघडल्यानंतर लक्षात येईल की तोच तर सगळ्या ठिकाणी भरला आहे. पण आधी स्वरूप समाधान, म्हणजे कशासाठी काय करायचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे हा जो काही अभ्यास करणं हे जे आहे किंवा हे नाम घेणं आहे, स्तोत्र म्हणणं आहे, याला स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. म्हणून हा स्वाध्याय चुकू देता कामा नये. स्वामी आजारी होते ते दिवसात सकाळी उठून चालायचं अर्धा तास, ज्ञानेश्वरी चालायचं. मग एखाद दिवशी दुसरा काहीतरी विषय निघाला 1-5-10 मिनटं ते म्हणत ते काढा, ज्ञानेश्वरी काढा. स्वाध्याय चुकता कामा नये. किती पर्टिक्युलर असतात संत. आता ज्ञानेश्वरी स्वामींना काय आवश्यक होती का? पण ते नाही. सकाळी ध्यान झालं की तेवढी ज्ञानेश्वरी व्हायलाच पाहिजे. म्हणून कुणी घरगुती काही विषय सांगायला ते म्हणले ते ठीक आहे, बोलून झालं ना 2 मिनटं ज्ञानेश्वरी काढा. स्वाध्याय चुकता नाही का? तसं आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की स्वाध्याय चुकता का नाही. एकदा आपलं इथं ऐकलं की पुन्हा 8 दिवसांनी एकदा काय म्हणतात ताई बघूया. मध्यंतरात कधी पुस्तक ग्रंथ उघडला नाही, कधी टिपणं वाचली नाहीत, काहीच केलं नाही तर काय उपयोग आहे? करायला पाहिजे ते. बघा हां आता तप बघा, तपश्चर्येशिवाय काहीही नाही. हे तप किती विस्तृत सांगितले आहे त्यांनी बघा. दान पुण्य जोडावं म्हणून सर्वस्व समर्पण करणं. तपामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य मिळवायचं आहे, पण आपलं देऊन ते मिळवायचं आहे. बघा लक्षात ठेवलं, दिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून आपलं सर्वस्व द्यायचं आहे. देह त्यासाठी झिजवायचा आहे, मनबुद्धी त्यासाठी जायचं आहे. दे आपल्याला शक्य असेल ते द्यायचं आहे आणि हे मिळवायचं आहे. म्हणून त्यांनी अनेक उदाहरण दिले. औषधी असते का नाही वनस्पती, ती पत्र पुष्प फल देते आणि स्वतः वाळून जाते. उदाहरण बघा. औषधी वनस्पती ती जी आहे त्याचं तिचं पानही उपयोगी असतं. तुळस बघा तुम्ही, पानही आहे, फूल आहे, काय जे त्याचं असे प्रत्येक वनस्पती ते सगळं देतं, स्वतः वाळते. हे तप त्याचं. याचा अर्थ असा ते सगळं देत असताना स्वतः वाळून जायचं. ह्याचा अर्थ देहबुद्धी जळून गेली पाहिजे. देहबुद्धी जीवबुद्धीसुद्धा जळून गेली पाहिजे. फक्त आत्मबुद्धी शिल्लक राहिली पाहिजे. आणि एक उदाहरण दिलं आहे की धूप जळून त्याच्या सुगंधाने विश्व भरून टाकतो. जळतो धूप पण सर्वांना सुगंध देतो. तसं साधकाने स्वतः जळायचं आहे आणि इतरांना आनंद द्यायचा आहे. नाही तर आपल्यापासून दुसऱ्याला कटकट. ही व्यक्ती आली रे आली की कटकट असं नाही होता कामा. स्वतः जळायचं आहे, दुसऱ्याला सुगंध द्यायचा. आणि एक उदाहरण दिलं आहे, सुवर्ण अग्नीत टाकलं, कारण तपशब्द चाललेला आहे आपल्या. सुवर्ण अग्नीत टाकलं तसं वजन कमी होतं पण त्याचं मोल वाढतं. हीच प्रक्रिया आपल्याला करायची आहे. हिणकस काढून टाकायचं आहे मन बुद्धीमध्ये, देहाच्या आचार विचारामध्ये. जे नको ते जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि हळूहळू तेज वाढलं पाहिजे. मनाचं तेज, बुद्धीचं तेज,
आणि असं वाढलेलं असतं. म्हणून संतांच्याकडे गेल्यानंतर त्यांचा चेहरा, त्यांचं तेज लक्षात येतं. आणि मग त्यांचा स्पर्श, त्यांचं नुसतं पाहणं, त्यांचं नुसतं सान्निध्य हे जरी मिळालं तरी ते त्यांचं जे तेज असतं त्याचा परिणाम येणारावर होत असतो. आणि आपल्यामध्ये हिणकसच हिणकस, 14 कॅरेटपेक्षा सुद्धा सोनं आहे का नाही इथपासून शंका असते. इतकं हिणकस त्याच्यामध्ये असतं. आणि इथं मात्र शुद्ध सोनं तयार होतं. आणखी एक उदाहरण दिलं, चंद्र क्षीण होतो आणि कृष्ण पक्ष वाढवतो. आता हे उदाहरण काय त्याच्यावर जरा विचार करू नंतर. तसा देह प्राण इंद्रिये झिजवायचे आणि संपूर्ण स्वरूप विकास साधायचा. शब्द बघा, स्वरूपाचा विकास करायचा आहे. स्वरूप आहेच आहे, पण ते इतकं क्षीण होऊन गेले की त्याचा पत्ताच नाही आपल्याला. तर त्याचा जर विकास साधायचा असेल तर जे बलवत्तर होऊन बसलेले देह प्राण इंद्रिय आहेत ती झिजवायची. याचा अर्थ त्याला जे अवास्तव महत्त्व दिलं गेलेलं आहे या इंद्रियाला, देहाला, प्राणाला, ते कमी करायचं आहे. आणि जे स्वरूप दुर्लक्षित झालेलं आहे त्याचा विकास व्हायचा. या निशा सर्वभूताना, त्याच्याकडे लक्ष द्यायचं, तिकडं दुर्लक्ष झालेलं आहे ते सोडून नेमका मार्ग कळला पाहिजे की कशाकडे लक्ष द्यायचं आहे आणि काय गौणत्वाने घ्यायचं आहे. शरीर धारणेपुरतं अन्न वस्त्र आहे. मला हाय अन्न आहे ना, जेवणापुरतं पुरे. वस्त्र आहे ना अंगावर पुरे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, किती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कमी कमी करत यायच्या आहेत. आणि सगळं लक्ष त्या स्वरूपाकडे ठेवून स्वरूप कसं हळूहळू हळू विकसित होत जाईल हे बघायचं आहे. संकुचित देहापुरतं जे आहे ते देहाच्या बाहेर पडलं पाहिजे. देहातच आहे असं वाटतं, पण देहात असतानाच ते इतकं व्यापक होतं. जसे संत असतात तसं सगळ्या ठिकाणी त्यांचा प्रभाव पडत जातो आणि त्याचा अनुभव इतरांना येतो. इतर लोक सांगतात, स्वामींना जसं आम्ही म्हणत होतो, स्वामी अनेक लोक सांगतात आजारीपणात तुम्ही त्यांना दिसलात, तुमचा त्यांना आधार वाटला आहे. असं कसं शक्य आहे. तर हे अनुभवायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण देहापुरते मर्यादित आहोत तोपर्यंत दुसऱ्याला त्याचा अनुभव येत नाही. आणि मग जेव्हा तो व्यापक होतो तेव्हा त्या व्यक्तीलाही कळत नाही, पण इतरांना त्याचा अनुभव येतो आणि ते अनुभव सांगतात की असं असं होत आहे. बरं, एका ठिकाणी सांगितलं तर आपण असं म्हणू की त्याचा भाव आहे म्हणून झाला असेल. पण जेव्हा एक सांगतो, दुसरा सांगतो, तिसरा सांगतो, तेव्हा लक्षात येतं की अरे हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे. जसं स्वामींना विचारलं की तुमच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर किंवा तुमची शक्ती संक्रमित झाली तर ती तुम्हाला कळत असे का. ते म्हणले नाही, मला नाही माहिती. पण ती व्यक्ती ट्रान्समध्ये गेली की मग लक्षात यायचं की शक्ती संक्रमित झालेली दिसते. तसं जेव्हा त्या व्यक्तीचा व्यापक अस्तित्व इतरांना जाणवतो. काही काही लोक जेव्हा सांगतात स्वप्नात दिसलात किंवा तिथं तुम्ही काय म्हणला होतात ते दिसलं, तेव्हा लक्षात येतं अरेच्या. जसं मी म्हटलं 99 साली समोर बसल्यानंतर 98 काल सापडलं. 98 साली ही दोघंजणं हरीश आणि हे त्यानं मार्गदर्शन केल्यावर ते ध्यानात गेली, तेव्हा लक्षात आलं की शक्ती खेळायला लागली आणि पुढे आणखी खेळायला लागली, आणखी खेळायला लागली. आता परवाच्या रविवारी 11 अनुग्रह झाले. हीच मंडळी होती बरीचशी आणखी. त्यातली काहींनी शक्ती लक्षात आली, पकडली थोडीशी. आता बाकीचे पकडतील हळूहळू. म्हणजे त्या व्यक्तीला कळतं का असं वाटलं तर त्या व्यक्तीला कळत नाही, परंतु इतरत्र त्याचा अनुभव येतो. आणि इतरत्र जेव्हा अनुभव येतो आणि हे पुन्हा पुन्हा जेव्हा कळतं तेव्हा लक्षात येतं की खरंच काहीतरी घडतं आहे खरं. आणि सगळं जे आहे ती शक्ती देणे ईश्वराचे. पण त्याचा उपयोग चांगल्या कारणासाठीच व्हायला पाहिजे. मनी इच्छिले ते होते, विघ्न अवघेच नासून जाते. असं जे म्हटलं आहे ते त्या व्यक्तीपुरतं नाही आहे. त्या व्यक्तीनं दुसऱ्याच्या बाबतीत जरी इच्छा केली तरी त्याचा परिणाम होतो. आणि ते जेव्हा कानावर येतं तेव्हा लक्षात येतं की सहजच मनात येऊन गेलं होतं की ह्याचं कल्याण व्हावं किंवा चांगलं काही व्हावं, आणि ते होऊन गेलं. आता मात्र जबाबदारी अशी येते की चांगलीच इच्छा आली पाहिजे मनामध्ये. कोणत्याही कारणाने शत्रूबद्दल सुद्धा मनात वेडावाकडा विचार येता कामा नये.
परमेश्वरा त्याचं कल्याण कर. आता आपल्याला जे लक्षात येतं, रामेश्वर भट्टांचा संत तुकोबा म्हणाले, भगवंता विठ्ठला या महात्म्याला केवढे श्रम आहेत, त्याचा आग आग होत होती ती शांत होऊ दे. हे असं कसं झालं असं आपल्याला वाटतं. असं कसं शक्य आहे? शक्य आहे. जेव्हा ती व्यक्ती अशा एका पातळीवर पोचते तेव्हा त्याला फक्त दुसऱ्याचं कल्याण व्हावं, किंवा निदान तो म्हणतो त्याला सद्बुद्धी दे. आत्ता विचार त्याचे वेडेवाकडे येत असतील, पण परमेश्वरा त्याच्यात त्याचं अकल्याण आहे, त्यात तू त्याला सद्बुद्धी दे. अशी ही जी एक पातळी आहे, त्याला मी परवा एक वाक्य सांगितलं त्यांचं, व्हॉट इज मॅजिक टू ए कॉमन मॅन इज लॉजिक टू ए सुपरमॅन. सामान्य माणसाला जे मॅजिक वाटतं ते सुपरमॅनला लॉजिक असतं. त्याला वाटतं हे सहज शक्य आहे. कारण ती जी व्यक्ती हे एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला, त्याच्यासाठी ह्या देहबंधनातून जो अडकलेला आहे तो सुटला पाहिजे, व्यापक झाला पाहिजे. आणि ही व्यापकता जितकी होईल तितका तो संत मोठा. कोणी जरी म्हटलं तरी ज्ञानेश्वर महाराजांनी खळांची व्यंकटी सांडो हे ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हणायचं. तेवढी ताकद सगळ्या संतांची नाही, परंतु त्या दिशेनं जायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. पहा काय म्हटलं, तर सुवर्ण जसं सांगितलं तसं देह प्राण इंद्रिय टाकून स्वरूप विकास साधायचा. आणखीन एक त्यांनी तपामध्ये उदाहरण सांगितलं आहे की राजाहंस जसा दुधात चोच घालतो आणि क्षीर नीर निवडतो, तपाचा हा परिणाम झाला पाहिजे. आपण जर तप करत असलो तर कायिक वाचिक मानसिक सगळं करताना देहाने काय करायचं आहे काय करायचं नाही, वाणीने काय बोलायचं आहे काय बोलायचं नाही, क्षीर नीर विवेकसारखा हा विवेक अखंड जागृत पाहिजे. आणि पहिल्यांदा जागृत पाहिजे म्हणजे प्रयत्नपूर्वक जागृत पाहिजे, मग आपोआपच जागृत राहतो. जसं रामकृष्णांना झोपेत हातावर धातूचं नाणं ठेवल्यावर तो हात असा झाला, धातूचा स्पर्शच त्यांना सहन होत नव्हते. आता झोपेत होते ना, ते परीक्षा बघायला गेले शिष्य त्यांची, पण हात असा झाला. मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आपण काय परीक्षा घेतली. पण हे शरीराला आपोआप ते होतं, पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक मग होतं. तसा अंतरी तो विवेक जागरा करतो तपामुळे. आणि आता उदाहरण त्यांनी दिले, जागृती आली. मग ते झोपेचं काय झालं? झोपेत स्वप्न पडलं होतं ते, ते झोप आहे, ती निद्राही गेली, ते स्वप्नही गेलं, आता जागृत झालो. तसं स्वरूपाचं दर्शन झालं, ऐकून ठेवू आपण, केव्हा होईल तेव्हा होईल, या जन्मात पुढच्या जन्मात. तसं जर स्वरूपाचं दर्शन झालं म्हणजे प्रातिभासिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत आलो की प्रातिभासिक खोटी ठरली. आता व्यावहारिक सत्तेतून पारमार्थिक सत्तेत गेलो तर मग लक्षात येते हे जे काय आहे तुझं माझं हा तो हे भेद वगैरे, अरे कुठले आलेत भेद? एकच आहे रे, एकच परमात्मा आहे. तोच नाना रूपाने नटला आहे, नाना स्वभावाने नटला आहे, प्रत्येकात तोच भरून आहे. तुझं माझं काय करायचं आहे? तसं त्यांनी म्हटलं स्वरूपाचं दर्शन झालं की तेथं बुद्धी विलीन होते. आता बुद्धी बुद्धिपणाने राहिली नाही विचार करायला, तोपर्यंत ती विचार करत असते, हे करायचं का ते करायचं अमकं करायचं. म्हणून मला प्रत्येक क्षणाक्षणाला स्वामींची आठवण आहे. स्वामी काय वेळा म्हणले, कसली तुझी बुद्धी? मी उगीच तुझ्या बुद्धीचं कौतुक करत होतो, ते काही खरं नाही म्हणले. आता बुद्धिविधी काय नाही म्हणले, गुंडाळून ठेवायची सगळी. आता स्वामी सांगतील ते करायचं. मला असं वाटतं वगैरे जे आहे ना, हे चालू दे पहिल्यांदा तुमचं काही. पण एकदा तुम्ही त्याच्याशी जर लीन झाला तर आता तुम्हाला बुद्धी नाही. बस म्हटलं की बसायचं, ते म्हणायचे तुला तर किती सोपं आहे खरं, म्हणजे बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं, का म्हणून विचारायचं नाही. मम्मी म्हणायची तुम्ही आम्हाला कशाला विचारता, आहे बरोबर आहे का करू का नको आहे. आपलं बघतो तुम्ही कुठं आहात ते. जे सद्गुरू आपली परीक्षा घेताना तर म्हटलं तुम्ही आमची परीक्षा कसली घेत आहेत, परीक्षेत कोण टिकणार नाही मला माहिती आहे म्हणे. परीक्षा घ्यायला काहीतरी एक पातळीवरचा पाहिजे का नको? परीक्षा कसली घ्यायची आहे म्हटलं, कळायचं कसं मग काय ते कळेल हळूहळू म्हणाय. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपण कुठे आहोत काय आहोत हे सद्गुरू बघत असतात. तर तसं त्यांनी ह्याच्यात सांगितलेलं आहे
की ती बुद्धी स्वरूपाचं दर्शन झालं की बुद्धी विलीन होते. याचाच अर्थ स्वरूपाच्या ठिकाणी काही वेगळेपणाने राहतच नाही. जसं 8व्या अध्यायात म्हटलं आहे, आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ हे 3 भाग असतात सुरुवातीला. पण आदियज्ञ एकदा कळला की आदिभूतही नाही आणि आदिदैवही नाही, तिन्ही एकच झालेलं आहे. म्हणून काल विचार असा आला की वेदांतामध्ये जे म्हटलेलं आहे की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, हा विचार सामान्याला पचणारा नाही आहे. म्हणून त्याच्या आधी सांख्यदर्शन पाहिजे. प्रकृती वेगळी, पुरुष वेगळा हे भाग करून पहिल्यांदा सांगायचं आहे. ते थोडं थोडं कळतं आपल्याला मग की पुरुष वेगळा आहे, प्रकृती वेगळी आहे, भिन्न भिन्न आहे वगैरे. आणि मग हे जरा थोडं लक्षात आलं की मग सांगायचं आहे की प्रकृती या नावाचा स्वतंत्र पदार्थ नसून पुरुषच प्रकृती झालेला आहे. हे कळतं आहे का बघ, पण एकदम ते कळत नाही. म्हणून वेदांत दर्शन एकदम नाही, आधी सांख्य दर्शन आणि मग वेदांत दर्शन. ऐकून ठेवा मी काय म्हणते ते, काही वर्षांनी कळेल आपल्याला थोडं थोडं. बघा, असं स्वरूपाचं दर्शन ह्याला म्हटलेलं आहे तप. आणि शेवटी आर्जव, म्हणजे ह्याच्यातला जो गुण सांगितला आहे तो त्याला त्याने म्हटलं आहे. आता आर्जवाला त्याने 2च उदाहरण दिली आहे, त्याचा थोडा विचार करायला पाहिजे. त्याला त्याने असं म्हटलं आहे की बालकाला स्तन्य जसं हितकारी आहे असं एक उदाहरण दिलं आहे. ते आर्जवासाठी काय दिलं आहे हे जरा मी विचारून सांगेन. आणि दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे, नाना भूतमात्रामध्ये जसं चैतन्य आहे तसं सर्व प्राणीमात्राशी भली वागणूक देणं म्हणजे आर्जव आहे. आता हे दोन्हीचा थोडासा मेळ घालायला लागेल विचार करून. पण थोडक्यात मला असं वाटतं त्याच्यामध्ये की हे जसं सांगितलेलं आहे की बालकाला आईचं स्तन्य पाहिजे, हा जसा एक सिद्धांत आहे. अर्थात त्यालाही आता अपवाद आहेत की काही वेळेला ते आईचं दूध मुलाला देणं हितकर नाही असं नवीन विज्ञानाच्या शोधाने आहे. त्यामुळे ते ह्याला थोडं अपवाद धरायला लागेल. म्हणजे ते जसं एक सांगितलं आहे हे आहे, तसं नाना भूतमात्रामध्ये चैतन्य भरलेलं आहे हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत लक्षात घेऊन सर्व प्राणीमात्राशी भली वागणूक देणं ह्याला आर्जव म्हटलेलं आहे. म्हणजे आर्जव ह्याचा अर्थ रुजुता, सरळपणा, सर्वांच्याशी सरळपणानं वागायचं. कुणामध्येही असा म्हणजे आपल्याला जरी माहिती असलं की ती व्यक्ती सरळ नाही आहे, हे नाही आहे, तरी आपण वागताना सरळ वागावं, सावध राहावं. तरी देखील आल्याबरोबर त्याने स्पष्ट, ते पुढे येईलच आता, सत्य म्हणजे स्पष्ट बोलून टाकलं की तुम्ही मूर्ख आहात असं ते बोलायचं नाही आहे. लक्षात ठेवायचं तो मूर्ख आहे म्हणून आपण थोडंसं सावध राहायचं. पण आतल्या चैतन्याकडे लक्ष ठेवून त्याच्यामध्येही परमात्मा आहे असं धरून त्याच्याशी वर्तन ठेवायला पाहिजे. तर हे जे आहेत हे पहिल्या श्लोकावरचा आत्ता आपलं विवरण झालं. आता दुसरा श्लोक जो आहे तो अहिंसा सत्यम अक्रोधस त्यागः शांतीर अपैशुनम दयाभूतेषु अलोलुपत्वम मार्दवम ह्रीर चापलम. याच्यात तर आणखीन बरेच गुण सांगितलेले आहेत. बघूया आपण. अहिंसा, अहिंसा ज्या अहिंसेवर 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजाने 100वर ओव्या लिहिल्या आहेत, तीच अहिंसा इथं एकाच ओवीत त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी काया वाचा मने विश्वकल्याणार्थ वर्तणे म्हणजे अहिंसा. म्हणजे आपण समजतो अहिंसा म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं नाही, दुसऱ्या म्हणजे आपल्यापासून काहीही इजा पोचता कामा नये. शरीराच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर ही निगेटिव्ह बाजू झाली. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही ही एक बाजू झाली. नाही बा मी कुणाला काही त्रास दे, इथं थांबली नाही अहिंसा. दुसऱ्याला त्रास दिला नाही इथं न थांबता आपण काया वाचा मनाने त्याचं कल्याण कसं होईल असं सतत जागरूकतेनं राहणं ह्याला अहिंसा म्हटलेलं आहे. जगाच्या सुखोद्देशे, जगाच्या सुखाच्या उद्देशाने काया वाचा मनाने राहणं, प्रत्येक गोष्ट करताना दुसऱ्याचं कल्याण आहे ना त्याच्यात असं बघितलं पाहिजे, त्याला अहिंसा म्हटलं आहे. आता सत्य जे आहे ते मात्र जरा अवघड आहे, आपण समजून घेऊया. कारण सत्याची ह्यांची जी व्याख्या आहे ती आपण ज्याला म्हणतो की खरं बोलणं. मी आपलं स्पष्ट सांगून टाकलं. डॉक्टर जर एखादे म्हणले, मी पेशंटला स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता जगणार नाही, तर ह्याला सत्य सांगणं असं म्हणायचं नाही. त्याला म्हणायचं होईल त्याला बघू आपण, परमेश्वराची कृपा झाली तर ह्याच्यातूनही वाचाल तुम्ही, काय काळजी करू नका असं म्हणायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे जे म्हटलं आहे सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात,
न ब्रूयात सत्यम अप्रियम. आणखी एक पुढे नानृतम न ब्रूयात, म्हणजे सत्य पाहिजे पण प्रियही पाहिजे. तसं इथं सत्याची व्याख्या करताना त्याने म्हटलं आहे बघा, फार सुंदर उदाहरणं दिली आहेत, कशी समजतील आपल्याला ते बघा. त्याने पद्मकळी आहे, कमळाची कळी आहे. आता कमळ खाली पाण्यामध्ये, ते पाण्याला भेदून वर येतं ना, तर पद्मकळी तीक्ष्णपणाने जाळाला भेदून टाकते, पाण्यातून वर येते, पण तरी देखील मृदू आहे. पाण्याला भेदलं आहे तिने, पण तिचं मार्दव सुटलेलं नाही आहे. म्हणजे कोणत्याही तिने सत्य बोलताना दुसरा दुखवता कामा नाही, सत्य तर असावं. म्हणून त्यांनी पुढे आणखीन एक म्हटलं आहे बघा, चंद्राचे किरण आहेत. आता किरण म्हटलं आहे प्रकाश, उष्णता सहजच आहे का नाही? तसं नाही आहे. चंद्राचे किरण आहेत, प्रकाशमान आहेत, पण शीतल आहेत. फरक कसा आहे ते बघा. सूर्याचे किरण आणि चंद्राचे किरण प्रकाश देत आहेत आपल्याला, परंतु शीतल आहेत. आणखी एक त्यांनी म्हटलं आहे, जिभेला कडू नसून गोड आहे, पण पाहिल्याबरोबर व्याधीचाही नाश होतं. अशी वनस्पती आहे का? कुठं पाहिजे. म्हणजे साधारण असं धरलं जातं की औषध म्हणजे कडूच असायचं, तसं नाही. ते म्हणत आहेत जिभेला कडू नाही, गोडही लागत आहे आणि व्याधीचा नाशही होत आहे. दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. म्हणजे शुगर कोटेड औषध दिलं पाहिजे, हे घ्यायलाही बरं वाटतं, पण परिणाम तर होतो आहे. असं हे कशाची व्याख्या चालली आहे? सत्याची. सत्य कसं पाहिजे ते सांगतायत ते बघा. आणि एक उदाहरण त्यांनी दिलं आहे, जळ बुबुळाला घासलं तरी खुपत नाही. जे डोळ्यात पाणी आहे का नाही, वास्तविक कण देखील बुबुळाला चालत नाही, पण ते पाणी बुबुळाला त्रास देत नाही. पण त्याच पाण्यामध्ये असा गुण आहे की ते पाणी जर खडकावर पडलं जोरात, तर खडकाचा देखील भंग करतं, खडक फुटतो, इतकी त्या पाण्यात शक्ती आहे. पण तेच पाणी बुबुळामध्ये त्रास न देता राहू शकतं. हा गुण पाहिजे सत्यामध्ये बघा सांगितलं ते. तसे हे जे उदाहरण आहे, संदेह तोडताना खडगाप्रमाणे तीक्ष्ण, पण ऐकताना रसाळ माधुरीला लाजवणारं. जे बोलताना अतिशय गोड लागलं पाहिजे आणि संदेह मात्र संपला पाहिजे. त्याच्या मनात जी शंका असेल, काय असेल, कशा पद्धतीनं एकेका व्यक्तीला एकेका प्रसंगाला हाताळायचं ते बघायला पाहिजे. जसं परवा एक व्यक्ती आली, संताप होऊन आली होती काहीतरी, असं झालं तसं झालं अमकं तमकं. माझ्या लक्षात आलं होतं चूक त्या व्यक्तीची आहे, पण तिला जर सांगितलं तुझी चूक आहे तर तिला मुळीच आवडणार नाही. मग मी तिला काय सांगितलं, बस शांत. म्हटलं हे बघ, मला तुझी काळजी आहे. तू जर असा संताप केलास आणि तुझ्या मेंदूतली एखादी शिर तुटली तर काय होईल? पॅरालिसिस होऊन पडशील. तुलाच हार्ट अटॅक आला काय होईल? घराचं काय होईल? ते म्हणले काय घर सगळं बसेल. म्हटलं म्हणूनच तुला सांगते की काही जरी झालं तरी तू संतापू नकोस, तू शांत राहा. मला बाकी कशाची काळजी नाही, मला तुझी काळजी आहे. बरोबर आहे म्हणजे. शांतपणाने गेली, माझं काम झालं. आता सत्यच सांगितलं तिला. पण तिला जर मी असं म्हटलं असतं की तू चुकतीस असं, तर ती माझ्यावरच त्याची काय खवळून आली होती, ती माझ्यावर तिने आणि ताशेरे ओढले असते. म्हणजे अशा वेळेला कशा तऱ्हेनं, नाही तर त्या आगीत तू पोतायचं आणि वाढवायचं का ते शंभवायचं बघितलं पाहिजे आपल्याला. अशा हे सगळं सांगते ते. नंतर तर तूच मूर्ख आहेस असं तिला मी म्हटलं असतं तर ती प्रत्यक्ष हातामध्ये काठी घेतली नसती, मनोमन काठी घेऊन तिने मला झोडपलं असतं. सांगता येत नाही, कारण अशी ती अगदी होऊन आली होती. तसं त्याने सांगितलं आहे, ऐकताना सहज कौतुकाने ऐकताना कानाला मुख यावीत. काय छान सांगितलं आहे हो. असं आपल्याला नाही का वाटत आता ऐकताना हे फार छान सांगितलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पण त्याच वेळेला ब्रह्माला भेदील असे थोर खरे पण आलं पाहिजे. म्हणजे जे सांगितलं आहे त्याच्यामधून सत्य सांगितलं पाहिजे, पण ते अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे की ऐकण्याला असं वाटतं की ऐकतच राहावं. छान सांगितलं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. ते सांगायचं ते एकच सांगतात, पण अशा पद्धतीनं सांगतात. त्यामुळे पुष्कळ मंडळी तैसे सोडून देतात आणि पहिले जे अलंकार आहेत त्याच्यावर काव्य करतात.
की जणू आपण प्रति ज्ञानेश्वर आहोत. आपल्याला वाटतं अरेच्या काय छान विचार आहे, तो ज्ञानेश्वरांचाच घेतलेला आहे, पण पुढे तैसे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते विसरून गेलेले आहे, अशी त्याच्यातली. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ती कल्पना होती. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, वाक्चातुर्य होईल सुखिया. म्हणजे कुणी मंडळी यातलं काही घेतील आणि काही मंडळी केवळ हे जे माझं वाक्चातुर्य आहे यांनी सुखी होतील. ठीक आहे तिथपर्यंत. पण तिथं होता होता इथे यावं का नाही? चॉकोलेट देईन तुला, पण अभ्यास करायला पाहिजे का नको? पण काही मंडळी फक्त चॉकोलेट घेऊन तिथंच बसतात, अभ्यास करत नाहीत. असं उपयोगी नाही. तर असं हे सत्याचं जे आहे अजून बरंच आहे. पण आता आपण आजचा वेळ संपलेली आहे. आज थांबू, मग पुढे अजून जेव्हा पुन्हा आणि एखादं ह्याच्यामध्ये त्याचा विचार करूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज हनुमान जयंतीचा दिवस. सकाळी हनुमंतांचा जन्म झाला.